विधानसभेचे आमदार होते, देवाभाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिले, एक सुद्धा आमदार त्यातला हटला नाही। कारण भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा विचारावरती काम करतो, तो संधी साधू असू शकत नाही। आता महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे, आता मी त्यावरती जास्त बोलू नये, पण गेली का नाही सांगा? कुणाच्यात हिम्मत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची? समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत, हिम्मत आहे लढायची? 2019चं भाषण आहे का? देवाभाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल, पुन्हा येईन म्हणून, त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं? आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण? लढणं एवढं रक्तात असावं लागतं, लगेच वळचणीला पळते ही लोक, लढू शकत नाहीत, ती हिंमत नाही। पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची? वळचणीला कोण जातं? साप, उंदीर, आपल्या कोणात कोण असतं वळचणीला? वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही, तो समोर येत असतो रस्त्यावरनं। ज्यांना कुणाला करायचं ते करू द्या, आता आपला संघर्ष संपलाय, कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे। हेच नाही, हे जे बोगसगिरी सगळी सुरू आहे ना, त्या सगळ्या बोगसगिरीला पूर्णपणे ठोकून काढायचं। इकडं कोण येणार आहे, तिकडं कोण येणार आहे, काय कोणाला यायचं त्यांना येऊ द्या। आता म्हणजे जयंतराव येणार, येऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे? म्हणे ते पालकमंत्री होणार, होऊ दे, काय घर काढत नाही, मागे बी होता ना पालकमंत्री, 2.5 वर्ष जयंतराव पालकमंत्री होता। जिल्हा नियोजनच्या बैठकीला येताना माझ्या मित्र आमदारांना फोन करायचा, गोपीचंद येणार आहे का? मला त्या आमदारांचा फोन यायचा, म्हणे ते विचारतंय गोपीचंद येणार आहे का? अरे हा गोपीचंद नाही, कशाला चिंता करताय तुम्ही? कोण येऊ द्या आणि कोणी जाऊ द्या, आपले पण दिवस येत आहेत, आलेत, ते एन्जॉय करा ना, कशाला टेन्शन घेताय? आणि मी नाराज आहे, माझे कार्यकर्ते नाराज आहे, आपले पण लय हितचिंतक आहेत, त्यांना वाटतं काय तर ह्याचं झालं पाहिजे, काय होत नसतंय, बिरोबाय, माकोबाय, बाळूमामा आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे, काय जे होईल ते आमचं चांगलंच होईल, आमचं वाईट होणार नाही, आम्ही कोणाचं वाईट चिंतत नाही, आम्ही सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे, त्यामुळे कुणी चिंता करू नका, काही काळजी करू नका। आता भारतीय जनता पार्टीचं जे सभासद नोंदणीचं कार्यक्रम सुरू आहे, तो कार्यक्रम तुम्ही पहिल्यांदा हातामध्ये घ्या, तो कार्यक्रम आपल्याला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।